मुंबई विद्यापीठाच्या, ज्याला आम्ही अधिसभा म्हणतो, एक प्रकारचं मुंबई विद्यापीठामध्ये हजारो विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारे, विद्यापीठाला दिशा देणार आणि विद्यापीठाच्या संदर्भात महत्वाची भूमिका बजावणारी सिनेट म्हणजे अधिसभेची निवडणूक ही दुसऱ्यांदा पुढे ढकलली. याआधी सुद्धा ढकलली. आता निवडणुकीला 2 दिवस असताना ही निवडणूक पुढे ढकलण्याचं कारण काय? याचं कारण इतकंच आहे की शिवसेना या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरली आणि सर्वच्या सर्व जागा या निवडणुकीतल्या शिवसेना जिंकते. हे दिसून आल्यावर डरपोक शिंदे सरकारनं, मी डरपोक हा शब्द यासाठी वापरतो की त्यांना कोणत्याही निवडणुकांना सामोरं जाण्याची हिंमत नाही. हे तुम्ही सातत्यानं पाहिलं असेल. जिथे पैशाची मस्ती चालते तिथेच हे निवडणुकांना सामोरं जातात. पण हा सुशिक्षित तरुण वर्ग जो आहे, पदवीधर, हा इथे मतदान करतो आणि आपलं विद्यापीठ, युनिव्हर्सिटी मुंबईची जागतिक कीर्तीचं विद्यापीठ आहे, त्याला एक दिशादर्शक असं काम करतो. ही निवडणूक आपण हरतो हे लक्षात आल्यावर डरपोक शिंदे सरकारनं ही निवडणूकच रद्द केली. ही दुसरी वेळ आहे. मला आश्चर्य वाटतंय नरेंद्र मोदी आणि त्यांच्या एकंदरीतच कारभाराचं. मोठी मोठी भाषणं करतात लोकशाहीवर. निवडणूक आयोगाचा संबंध येत नसला तरी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू